स्वागत करतो आपल्या एसएम क्लासेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो या कार्यक्रमामध्ये वितरित अशी सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। फक्त तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायचं आहे। सबस्क्राइब जे बटन दिसत आहे त्याच्यावर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे। सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण अधिकृत वेबसाईटवर आहोत, पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आपण आलेलो आहोत। तर तिथे ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची, तुमचं जर नवीन रजिस्ट्रेशन असेल तर अप्रूव्हल मिळालेलं आहे का नाही, घरबसल्या कसं चेक करायचं, तसेच नवीन रजिस्ट्रेशन 2025 मध्ये कसं होणार आहे याची सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर एकंदरीत पीएम किसान योजना म्हटल्याच्या नंतर ही योजना जी आहे ती केंद्र सरकारकडून राबवली जाते। सर्वात मोठी डीबीटी आर्थिक योजना आहे। म्हणजे डीबीटी आर्थिक योजना म्हणजे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकत असतात, आधार संलग्न बँकेमध्ये पैसे जात असतात। एकंदरीत मित्रांनो पीएम किसान योजना म्हटल्याच्या नंतर आपल्याला अधिकृत वेबसाईट आठवते किंवा केंद्र सरकारकडून राबवली जाणारी ही सर्वात मोठी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून 18व्या हप्त्याचं स्टेटस जे आहे तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता या संदर्भात सुद्धा आपण पाहणार आहोत। 18व्या हप्त्या संदर्भात बोलायचं झाला 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 4000 रुपये टाकण्यात आले होते। नमो प्लस पीएम असे दोन्ही मिळून 4000 रुपये टाकण्यात आले होते। आता एकंदरीत यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते, वाढ होऊन आले तर एकंदरीत जो पीएमचा जे आहे ते 500 रुपयाची वाढ आणि नमो मध्ये 500 रुपयाची वाढ म्हणजे 1000 रुपयाची वाढ, म्हणजे एकंदरीत दोन्ही योजनेचे 4000 प्लस हे 1000 म्हणजे 5000 रुपये एकंदरीत अशा पद्धतीने जमा होऊ शकतात, शक्यता वर्तवली जात आहे। तर इथे ई-केवायसी पर्याय आहे, आपल्याला माहिती आहे। नो युअर स्टेटस वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटस सुद्धा काढता येतं। इथं आहे पहा पर्याय नो युअर रजिस्ट्रेशन, याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला दाखवतो हे नो युअर स्टेटस जे आहे ते याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटस घर बसल्या पाहता येतं। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का नाही हे पाहण्यासाठी वेबसाईटवर या। वेबसाईटवर आल्याच्या नंतर नो युअर स्टेटस वर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर इथे तुमचा जे आधार क्रमांक आहे आणि कॅप्चर टाकल्याच्या नंतर जर ई-केवायसी झालेली असेल तर ऑल रेडी असे म्हणते, म्हणजे झालेली आहे असं म्हणतं, आणि नसेल झाली तर थेट OTP तुमच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर येतो। तर एकंदरीत अशा पद्धतीने सविस्तर जे कामे आहेत ते करून घ्या। हप्ता शक्यता आहे या कार्यक्रमातून वितरित होणार आहे याच महिन्यामध्ये। तर एकंदरीत मित्रांनो YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद, जय श्री